पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. Praise the Lord. हालेलुया 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 हालेलुया. Praise the Lord. हालेलुया हालेलुया. आता कोण धन्य आहे? कोण धन्य आहे? कोण धन्य आहे? कोण? हालेलुया. पवित्र मरिया मात्र नाही, येशूला स्वीकार केले तुम्ही सर्व धन्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन्य झाल्यानंतर पुढे काही आहे? संत पद. हा, धन्य झाल्यानंतर संत पद येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण माता मरिया बरोबर संत माता मरिया म्हणून बोलतो का? नाही. माता मरिया पवित्र आहे. हालेलुया. पवित्र शब्द देवाबरोबर येशू बरोबर वापरणारा शब्द आहे. ते पद कोणाला दिलेला आहे? माता मरियाला दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त प्रभू ज्यांच्या हृदयामध्ये आलेला आहे ते लोक धन्य होत आहेत. प्रेज द लॉर्ड. आता येशू तुमच्या हृदयात आहे. येशू तिकडे बसून काय करणार होता? येशू तिकडे गेल्यावर काय करताय? तुम्ही आसिड पिलं तर काय होणार? बरं वाटणार? आसिड पिलं तर बरं वाटणार? काय होते आसिड पिलं तर? ते सर्व खाऊन टाकणार, जाळून टाकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही कोणाला खाल्ला? येशूला खाल्ला. तर येशू आतमध्ये गेल्यावर येशू काय करणार? प्रेम करणार. प्रेम करणार. येशू म्हणजे प्रेम आहे ना. देव म्हणजे प्रेम, येशू म्हणजे प्रेम, येशू म्हणजे प्रीती. हालेलुया. हालेलुया. आतमध्ये गेलेले येशू काय करणार? प्रेम करत राहणार. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी एक डोळा खूप जळल्यासारखा होऊन एका डोळ्याला त्रास होता. हालेलुया. येशू हृदयामध्ये आलेला आहे. हृदयामध्ये आलेले येशूने त्या डोळ्याच्या भागातील जे त्रास तक्रार होता ते आता दूर करून दिलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. अजून कोणाला तरी शरीरातील हाड दुखायचा, विशेष प्रकारे हाताचा वर बोटावरती नसेल तर बोटाचा वरच्या भागामध्ये वर हाड दुखत होते. असे कोण आहे इकडे? आता ते दुखणे आहे का? बघा, दाबून बघा. दुखत आहे का? नाही दुखत. कधीपासून दुखायचं? ऐकू आलं नाही? कधीपासून दुखायचं? 4-5 दिवस याला दुखत होते. हालेलुया. हालेलुया. टाळ्या वाजवत हालेलुया. कोणाचा तरी फादरांच्या डोळ्याला त्रास होता, ते बरं झालेलं आहे. हालेलुया. कोणाचा तरी एका कानाला दुखणे असायचा, ते कानाचा दुखणे प्रभूने दूर केलेला आहे. असे कोण आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माकड हाड आणि माकड हाडच्या आजूबाजूच्या जागामध्ये दुखणे त्रास होता असे कोणाला तरी प्रभूने आता स्पष्ट केला. बरं वाटते? बरं वाटते? बरं वाटते? हालेलुया. बरं वाटते? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. भरपूर लोकांना देवाने स्पष्ट केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमरेच्या वरच्या भागामध्ये किडनीच्या साइड मध्ये, एका किडनीच्या साइड मध्ये कोणाला तरी खूप त्रास होता.
त्या व्यक्तीला येशूने स्पर्श केलेला आहे. मी ज्या व्यक्तीबद्दल बोलतो त्यांना कधीतरी उलटी आल्यासारखा, मळमळल्यासारखा वगैरे पण अधूनमधून त्रास होत असेल, असे कोण असेल तर हात वर करा. पक्का विश्वास ठेवा, येशूने तुम्हाला पूर्ण बरे केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणतरी रडत विलाप करत बसलेला आहे, भयंकर त्रास. हालेलुया. हालेलुया. कोणतरी घरातील मान पावल्यावर कसे रडू येत आहे तेवढे रड नाही. हालेलुया. त्याशिवाय दुसऱ्या एक गोष्टीमुळे रड नाही. हे रडणे कोणाचा तरी जबरदस्त चालू आहे. त्या व्यक्तीला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. असे कोण आहे? हालेलुया. हात खाली करा, हात खाली करा, विश्वास ठेवा. हालेलुया. तळ पाय जमिनीवर ठेकून चालायला पण त्रास देत आहे. हालेलुया. खास करून तळपायाच्या एका बाजूने दुखणे होत आहे. असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. हातात जरा वर जाऊ देत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थोडे लोक आहेत पण देवाचा आभार माना. हालेलुया. धन्यवाद येशू. पोटाच्या वरच्या भागामध्ये म्हणजे बरगडीपासून खाली पोटाच्या वरच्या भागामध्ये असं राऊंड मध्ये कोणाला तरी दुखणं त्रास होत होता. हालेलुया. आता ते आहे का बघा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कम्युनिटी मध्ये आलेले येशूने हे सगळे त्रास दूर केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. या भागामध्ये आपल्या कांद्याचा वरचा भाग, मानेचा खालचा भाग, एवढ्या भागामध्ये जबरदस्त त्रास होता. असे काही लोकांना कायमचा 100% पूर्ण बरे करून देवानी आशीर्वाद दिलेला आहे. असं नाही काय. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी पवित्रात्मा बद्दल जास्त प्रेम वर वाटत नव्हता, तर आता पवित्र आत्मा तुमच्या जवळचा कोणतरी आहे म्हणून जाणून पवित्र आत्म्यावर प्रेम करायला देवानी दान दिलेलं आहे. असं एक दान कोणाला मिळालं का? हालेलुया. असं एक दान देवाचा आभार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. मी आता इकडे का आलं तुम्हाला माहिती आहे? हालेलुया. आज आपल्या फादर आईच्या मिसा अर्पण केलेले फादर सायमन सिंगारे यांचा आज गुरुदीक्षेचा वाढदिवस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फादरांना आपण अभिनंदन देऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. असा महत्वाचा दिवस फादरांच्या सोबत असलेल्या लोकांचा, फादर लोकांच्या बरोबर राहायला त्यांना बरं वाटणारा दिवस आहे. तरी फादरने त्याग करून आपल्या बरोबर येऊन आपल्यासाठी मिसा बलिदानाची प्रार्थना केली. हालेलुया. आपण मनापासून फादरांसाठी प्रार्थना करूया. आपण सर्व लोक उभे राहून एक मायाळू कुमारी मरिया प्रार्थना फादरांसाठी. देवाने फादरांच्या हातामध्ये काही मेंढर दिलेलं आहे. हालेलुया. फादरांच्या हातामध्ये देवाने दिलेल्या सगळ्या मेंढरांसाठी आपण एक मायाळू कुमारी मरिया प्रार्थना आता बोलणार. हालेलुया. शमूएलच्या 1 शमूएल मध्ये पहिल्या अध्यायामध्ये प्रभूने बोललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या याजकाला निवडून घेणार जो माझ्या हृदयासारखे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ज्या माता मरियाचा आपण सण साजरा करतो ती माता मरिया फादर लोकांना येशूच्या हृदयासारखे हृदय मिळवून देणार आहे. हालेलुया. जगातील सर्व फादर लोकांना आपल्या प्रापंचिक लोकांच्या मध्यस्थी प्रार्थनेची खूप गरज आहे.
Praise the Lord. Hallelujah. फादरांसाठी आणि इतर सर्व फादरांसाठी आपण एक मायाळू कुमारी मरिया बोलूया. हे मायाळू कुमारी आज आपल्या सोबत जसं तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी सिस्टरांनी तुम्हाला बोलले आपल्या सांगली मिशनच्या प्रमुख फादरांपैकी हालेलुया आमचा असिस्टंट रिजनल डायरेक्टर हालेलुया फादरांचा टॉक कधी मी ऐकलं नाही, तुम्ही आज ऐकला. हालेलुया. फादर सेमिनारी प्रोफेसर होते. हालेलुया. अनेक फादर लोक बनणाऱ्या मुलांना मार्गदर्शन वगैरे विशेष प्रकारे देणारा स्पिरिच्युअल फादर होते. हालेलुया. अनेक ठिकाणी सिस्टर लोकांना मार्गदर्शन देणारे फादर होते. हालेलुया. फादर वेळेत वेळ काढून खूप लांबून आज फादर गाडी चालवत इकडे पोहोचले. हालेलुया. म्हणून फादरांच्या साठी पण आपण एक ना मोठी कृपापूर्ण मरिया बोलूया. सर्व सांगली मिशन आणि सगळं कार्य पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये पूर्ण होण्यासाठी आपण बोलूया. बद्दल कोण मोठापणा बोललेल्या फादरना आवडत नाही. हालेलुया. तरी पण देवानी विशेष प्रकारे बायबल मध्ये लिहिलेलं आहे वेळोवेळी परमेश्वराच्या लेकरांसाठी परमेश्वर एक एक संदेशाला उभा करणार. हालेलुया. हल्लीच्या काळासाठी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक लोकांसाठी देवानी उभा केलेले एक संदेश आहे आपले फादराचे. हालेलुया. भरपूर प्रार्थना फादरांसाठी करणे जबरदस्त गरजेची गोष्ट आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोक आमला आश्रमसाठी मध्यस्थी प्रार्थना करत आहे. हालेलुया. त्यासोबत फादर इगतपुरी मध्ये तिथं रिट्रीट सेंटर आहे. फादर तिकडचे फादर आहे. प्रेज द लॉर्ड. फादरांचा रिट्रीट सेंटर आहे. आपल्या लोकांच्या मध्यस्थी प्रार्थनेची खूप गरज आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या दयाने. जिथे माझा हात आहे या भागामध्ये खूपच दुखणे कोणाला तरी येत आहे. त्या व्यक्तीच्या ते दुखणे प्रभू आता दूर करून देत आहे. कोणाला तरी मार्गदर्शन घ्यायला कोणी नाही. जिथे तुम्ही आहे, जिथे तुम्ही राहत आहे तिथे पुरेपूर अंधारच आहे. त्या अंधारामध्ये जीवन जगणाऱ्या त्या लोकांना कधी अपचनाचा त्रास होत आहे, कधी अस्वस्थता म्हणजे डोक्याला काहीतरी होत आहे असे होते, कधी मळमळत आहे, कधी शांतता कोणती गोष्ट आहे ते नाही. अशा अनेक प्रसंगातून एका मागे एक असे त्रासातून जाणारा काही लोक तुमच्यामध्ये आहे.
Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. परमेश्वर त्यातून तुम्हाला सोडून घेत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी व्यवस्थित राहण्यासारखा घर नाही, सध्य आहे त्या घरातून बाहेर पडायला मार्ग पण तुम्हाला दिसत नाही, तरी परमेश्वर तुम्हाला एक नवीन घर बांधण्याची व्यवस्था करून देत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना डोक्याला वर मार बसलेला आहे, त्याचा जे परिणाम आहे त्यातून परमेश्वर बाहेर काढतात तुम्हाला. हाताच्या या भागामध्ये वगैरे सुजन दुखणं वगैरे येत आहे, अशा कोणाला तरी पवित्र आत्म्याचा स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना देवदूतांची मदत तुमच्या जीवनाच्या मार्गामध्ये पवित्र आत्मा आणून देत आहे. दाताचा तक्रार असलेल्या काही लोकांना दाताच्या त्रासामध्ये प्रभू मदत करत आहे. तुमच्यामध्ये काही लोक एकमेकांपासून जे लांब गेलेला आहे, ते तुमच्या संबंध नातं परत एकदा जुळवून देण्याची व्यवस्था परमेश्वर करत आहे. हालेलुया. Hallelujah. साधं जीवन आनंदमय जीवन म्हणून बदलून जगण्यासाठी तुमच्यामध्ये काही लोकांना परमेश्वर व्यवस्था करून देत आहे. संधिवाताचा त्रास चालू झालेले कोण तुमच्यामध्ये आहे, त्या संधिवाताचा त्रासामध्ये पवित्र आत्मा तुम्हाला मदत करत आहे. आता आपण आशीर्वाद घेऊया. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. Amen.